हॅलो एव्हरीवन, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत भेंडीची भाजी सोप्या पद्धतीने कशी बनवायची। त्यासाठी आपल्याला काही भेंडी लागणार आहे। भेंडी चांगली चिरून आणि धुवून घ्यायची। त्यानंतर मसाल्यांमध्ये आपल्याला लाल तिखट, हळद, जिरा, धना पावडर आणि जिरा पावडर लागणार आहे आणि तिखट मसाला। मी ते टोमॅटो कापून घेतला, एक 2 कांदे कापून घेतलेत आणि 3 मिरच्या कापून घेतल्या। नंतर मी एक तवा घेऊन तो चांगला गरम होऊन द्यायचा आहे आणि जी भेंडी आपण कापून घेतली होती ती आपण त्या तव्यावर चांगली परतायची, कारण की भेंडीचा चिकटपणा आपण चांगला परतल्यानंतर तो निघून जावा त्यासाठी। नंतर परतून झाल्यानंतर ती भेंडी काढून घेते आणि त्याच तव्यावर मी आता भेंडीची भाजी करणार आहे। त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकले। तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी जिरा टाकलाय। जिरा तडतडल्यानंतर मी कांदा ऍड करते। कांदा चांगला मी परतून घेणार आहे। कांदा लाल होईपर्यंत मी चांगला परतून घेतलाय आणि आता त्यामध्ये मी ज्या मिरच्या कापल्या होत्या त्या ऍड केल्या, त्याही चांगल्या मी परतून घेणार आहे। चांगलं परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो टाकते। टोमॅटो चांगला नरम होईपर्यंत परतायचा आपल्याला। टोमॅटो नरम होण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकले त्यामध्ये आणि चांगला परतून घेतला। आणि आता मी सर्व आपण जे मसाले घेतले होते ते ऍड करते आणि परत एकदा मी चांगलं परतून घेते। परतून झाल्यानंतर 2 मिनिटांनंतर मी जी भेंडी होती ती आता मी ह्यामध्ये टाकते आणि आता खालून वरून चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं सर्व। पूर्ण खालचा मसाला सर्व भाज्यांना लागेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय। आता आपल्याला 2 ते 3 मिनिटं आपण त्या भेंडीवर झाकून ठेवतोय। त्यानंतर झाकण काढून परत एकदा भेंडी आपल्याला चांगली परतून घ्यायची। हळूहळू भेंडी शिजायला लागेल। तर अशा प्रकारे आपली भेंडीची भाजी तयार आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।